नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वसई विरार मनपा चुनाव वार्ड 11 कद से रुचिता नाइक निर्विरोध चुनाव मैदान में बैक निशानी पर वोट देने की अपील। वसई विरार शहर महानगर पालिका चुनाव को लेकर राजनीतिक हलचल तेज होती जा रही है। इसी बीच वार्ड क्रमांक 11 कद से रुचिता नाइक ने चुनाव मैदान में उतरने की घोषणा की है। रुचिता नाइक इस वार्ड से निर्विरोध चुनाव लड़ने के लिए पूरी तरह तैयार नजर आ रही हैं। गौरतलब है कि रुचिता नाइक एक समय शिवसेना एकनाथ शिंदे गुट की जानी मानी और सक्रिय पहचान रही हैं। हालांकि इस बार उन्हें पार्टी की ओर से टिकट नहीं दिए जाने के कारण उन्होंने निर्विरोध स्वतंत्र उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ने का फैसला किया है। उन्हें चुनाव चिन्ह के रूप में बैक निशानी मिली है। चुनावी प्रचार के दौरान रुचिता नाइक ने वार्ड क्रमांक 11 कद की जनता से अपील करते हुए कहा कि वे बैक निशानी के बटन को दबाकर उन्हें पूर्ण बहुमत से विजयी बनाएं। उन्होंने कहा कि वे जनता के मुद्दों, मूलभूत सुविधाओं और वार्ड के समग्र विकास को प्राथमिकता देंगी। स्थानीय नागरिकों के बीच रुचिता नाइक की पकड़ और उनकी पुरानी राजनीतिक सक्रियता को देखते हुए ये मुकाबला दिलचस्प माना जा रहा है। अब देखना ये होगा कि वार्ड 11 कद की जनता किसे अपना जनप्रतिनिधि चुनती है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर क्या कहा रुचिता नाइक ने। नमस्कार, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। येणाऱ्या 15 जानेवारीला वसई विरार शहर महानगरपालिकेची जी इलेक्शन आहे, या इलेक्शन मध्ये बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत आणि खरोखरच ज्या लोकांना म्हणजे खरोखरच समाजसेवा आतापर्यंत लोकांची करत होती अशा काही लोकांना तिकीट पक्षाने कापली आणि त्यानंतर ते लोक अपक्ष लढत आहेत। अशाच आमच्या प्रभाग 11च्या ज्या रुचिताताई नाईक आहेत याने गेली अनेक दिवस लोकांना रुग्णसेविकेच्या माध्यमातून सेवा दिलेली आहे फ्री ऑफ चार्जेस। त्याचबरोबर अनेक लोकांना तिने महिलांना सदृढ बनवण्यासाठी त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत। परंतु पक्षाने त्यांची कुठची दखल न घेता आज जी अपक्ष निवडणूक लढवण्याची त्यांच्यावरती जी वेळ आलेली आहे आणि एक खरोखरच पक्षाने का बरं हक्काचा उमेदवार जो निवडून येणार होता त्याला तिकीट नाही दिलं, ही काय खंत आहे आणि ही वरिष्ठांपर्यंत पोहोचलेल्या गोष्टी आहेत का, याविषयी आपण चर्चा करणार आहोत आपल्या कार्यालयामध्ये। ताई, काय सांगाल की गेले अनेक दिवस आपण शिंदे गटातून चांगल्या प्रकारचं काम करत होते आणि तुमच्या कामाचं वलय असं होतं की लोक म्हणत होते की भावी नगरसेविका रुचिता हमखास आहे आणि आमची काही निवडून येणार। सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। तुम्हाला नमस्कार। एकच सांगू इच्छिते की आपली 5 वर्ष झाले समाजसेवा शिवसेनेमध्ये चालू होती। आपण राजकारण 20% आणि 80% समाजकारण आपण ह्या पद्धतीने आपलं कार्य पूर्ण वसई तालुक्यात आपलं चालू होतं। मोफत अँब्युलन्स सेवा आपली वसई तालुक्यामध्ये सुरू होती। पण आता इलेक्शन आल्यावरती असं वाटत होतं की आपलं तिकीट फिक्स आहे। त्याप्रमाणे सर्व विरोधक सुद्धा बोलत होते की रुचिता नाईकचं तिकीट फिक्स आहे। नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं की रुचिता नाईकला तिकीट मिळणार आहे तर आम्ही त्यांना तुम्हाला वोट करू। म्हणजे जो खरंच तळागाळात उतरून काम करतो अशा व्यक्तीला मदत करायला काही हरकत नाही, इथपर्यंत लोकांशी बोलणं झालं। ते स्वतःहून समोरून आपल्याला रिस्पॉन्स येत होता। पण अचानक जेव्हा तिकीट द्यायची वेळ आली तेव्हा वरिष्ठांनी आम्हाला दिशाभूल करण्यात आली। आम्हाला सांगण्यात आलं संध्याकाळ 5 वाजेपर्यंत की तुमचं तिकीट फिक्स आहे, तुम्ही काही दुसऱ्या अशी काय ऍक्शन घेऊ नका किंवा काही दुसरीकडे जायचा विचार करू नका, तुमचं तिकीट फिक्स आहे, तुम्हाला नक्कीच एबी फॉर्म देण्यात येईल। पण जसं संध्याकाळी 7 वाजले परत आम्ही त्यांना एकदा विचारलं की नक्की काय झालंय, तर आम्हाला असं कळलं की माझं नावच नाहीये लिस्टमध्ये किंवा मला एबी फॉर्मच देण्यात आलेला नाहीये। त्याच्यामुळे मला तेव्हा खूप मोठा धक्का बसला। हे माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं, तसेच माझ्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी खूप शॉकिंग होती ही गोष्ट की आपण एवढं काम करून सुद्धा मग आपल्याला समाजसेवेचं हेच फळ मिळणार आहे का। काय सांगाल, समाजसेवेचं हे फळ मिळणार आहे का सांगितलं, परंतु आपल्याला असं वाटत होतं की शिवसेना आपल्याला हमखास तिकीट देईल। तुम्ही कट्टर एक शिंदेवादी शिवसैनिक म्हणून महिला होता आणि अनेक पक्ष तुमच्याकडे त्या लढ्याने पाहत होते की आमच्याकडे अशी एक लेडीज असावी यावी। बऱ्याच लोकांनी ऑफर पण होते, पण तुम्ही कट्टर शिवसैनिक होते म्हणून तुम्हाला कोण बोलत नव्हते। काय ह्याचं फळ तुम्हाला काय मिळालं? नक्कीच आपण जी समाजसेवा लोकांसाठी करत आहोत तर कौतुकाची थाप
तर सोडूनच द्या, पण वरिष्ठांनी साधी दखल सुद्धा घेतली नाही. खूप दुर्दैवी बाब आहे. आणि जेव्हा एबी फॉर्म वाटण्याची वेळ आली तेव्हा माझ्या नावाचा विचार केला नाही, तर ही खूपच म्हणजे खूप धक्कादायक गोष्ट आहे माझ्यासाठी, की आपण एवढं मनापासून शिवसेनेचं कार्य केलं, शिवसेना वाढवण्याचं काम केलं. आजपर्यंत नालासोपाऱ्यामध्ये कुठेही दादा शिवसेनेचं नाव नव्हतं, पण मी आज हक्काने सांगेन की शिवसेनेचं नाव आज माझ्यामुळे, रुचिता नाईकमुळे आहे. आणि ते मी करायचं काम केलेलं आहे. इथे लोकांना समाजसेवा देण्याचं काम केलेलं आहे. तर कोण काम करतो? फक्त शिवसेनेची रुचिता नाईक मध्ये हॉस्पिटलची मोफत मदत असेल, मोफत ब्लड पाहिजे असेल, मोफत कुठे शिक्षण पाहिजे असेल, मोफत कोणाला रोजगार पाहिजे असेल, बायकांना मोफत स्वयंरोजगार, ही सगळी जी काही तळागाळातली कामं आहेत ती सगळी आपण मोफत करण्याचं काम इथे केलेलं आहे. काही एवढा मोठा धाडसी निर्णय आहे तुमचा. आता अनेक पक्ष इथे मात्रबल प्रभाग आखाड्यामध्ये उतरलेले आहेत, उमेदवार उतरलेले आहेत आणि तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात. तुम्हाला काय वाटतं की नागरिक आणि तुमच्या बरोबर असलेल्या महिला कशा पद्धतीने प्रतिसाद देतील? नक्कीच आपण जी गेले 5 वर्ष लोकांची तळागाळात उतरून जी समाजसेवा करत आहोत, तर लोकांना सुद्धा त्याप्रती लगाव आहे आपल्या प्रती. त्यांचं एकच म्हणणं आहे की इथे जो तळागाळात उतरून कामं करतोय आम्ही त्याच्याच पाठीशी आहेत. आता मी सगळं आपल्या जे काही मतदार बंधू भगिनी आहेत मी त्यांच्यावरती सोडलेलं आहे की तुम्ही ह्या वेळेस चेहरा बघा. मी आपल्या प्रभागामध्येच आपण इथे स्थानिक उमेदवार म्हणून राहतोय आणि कधी कोणी मला फोन केला तर 24 तास आपला फोन चालू असतो. लोकांच्या सेवेसाठी मी तत्पर असते. कधी रात्री अपरात्री मी उठून त्यांच्या मदतीला जाते. त्याच्यामुळे इथे मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करेन की तुम्ही नक्कीच माझ्या पाठीशी राहा. जरी मला पक्षाने तिकीट नाही दिलं तरी अपक्ष म्हणून आपलं बॅट चिन्ह आहे, तर तुम्ही येत्या 15 जानेवारीला मला बॅट वरती 1 वोट आपल्या बॅटला करा, असं मी त्यांना आवाहन करेन. काही अशी पहिली एक महिला बघितली किंवा राजकीय नेते बघितले की वसई तालुक्यातली छोटी मोठी सर्व वृत्तपत्र हे तुमच्याकडे तुमची एक छोटी पण बातमी प्रकाशित करून तुम्हाला प्रकाशित स्वतः झालं होतं. त्या वृत्तपत्राने तुमचं समाजसेवेचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. याचा काही तुम्हाला फायदा होईल का? नक्कीच आपले पत्रकार बंधू जे आहेत ते आपल्या पाठीशी आहेत. त्यांनी सुद्धा आपली खरंच तळमळ बघितलेली आहेत. असं म्हणतात की समाजाचा तिसरा डोळा आपले पत्रकार बंधू असतो, आदर्श. तर त्या माध्यमातून त्यांनी माझी कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. खरंच मी त्यांच्या प्रती कृतज्ञ आहे. आणि खरंच म्हणजे त्या पत्रकार बंधूंना मानावं लागेल की जे राजकारणाला जी दूरदृष्टी दिसत नाही, त्यांच्यापर्यंत कामं पोहोचत नाही, वरिष्ठांपर्यंत पोहोचत नाही, पण एक खरा सच्चे पत्रकार बांधव जे आपल्याला जोडून ठेवलेले आहेत त्यांच्यापर्यंत आपली कामं पोहोचतात. त्यांना माहित आहे ही ताई खरंच मनापासून काम करते आणि लोकांच्या सेवेसाठी ती हजर असते, म्हणून ते आपल्या पाठीशी आहेत. बाकीचे जे काही राजकीय विरोधक असतील त्यांचं काय म्हणणं असेल की तुम्ही फक्त रुचिता नाईकच्या बातम्या लावतात, पण त्या पत्रकार बंधूंना पण माहित आहे की रुचिता नाईक खरंच काम करते, आपली काही लोकांच्या मदतीला धावून जाते, म्हणून ते बातमी लावतात. आता तुम्हाला सांगते, आपण ही जी काही समाजसेवा करत आहोत गेले 5 वर्ष लोकांची, आपल्याला कधी अशी गरज नाही लागली की कोणत्या मंत्रीला आणू. आता काल आपल्या जे अंधेरीवरून ज्यांना माझं तिकीट त्यांना दिलंय बीजेपी मध्ये, तर ती बाई अंधेरीची आहे, इथे स्थानिक नाही आहे. तर त्यांना अशी गरज लागली की इथे मंत्र्याला बोलून माझ्या दारात त्यांनी सभा घेतली. म्हणजे ही खूप माझ्यासाठी म्हणजे ही एक नाही त्यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे विरोधकांसाठी की रुचिता नाईकला कसं हरवायचं. म्हणून त्यांनी, आणि याच्यातच माझा विजय आहे की मला हरवायला त्यांना इथे मंत्री आणावा लागतो. नक्कीच. काही तुमच्या ज्या महिला आहेत कशा पद्धतीने प्रचार करतायत? कारण आपला काही पक्ष नाही, आपण अपक्ष आहोत आणि आपण समाजसेवा करत असताना आपण काही जमा करून ठेवलेली पुंजी नाहीये. आता डोवर टू डोवर ज्या तुमच्या महिला जाऊन प्रचार करतायत आणि अनेक लोकांपर्यंत कदाचित आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण पोहोचू पण शकणार नाही. कारण आपल्याला वाटलं नाही की त्यावेळेस पक्षाच्या माध्यमात तिकीट मिळेल आणि पक्षाची यंत्रणा सर्व कामं करतील आणि पोहोचतील. तर लोकांना काय असं आवाहन कराल की बाबा कशा पद्धतीने तुमचा जो आतापर्यंत चेहरा ओळखीचा आहे तो जरी त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, प्रत्येक वेळेस 40,000 मतदारांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही कदाचित, पण ज्यांच्याबरोबर पोहोचलो आहोत आणि त्यांच्या रिलेटिव्ह नातेवाईक जे काय परिवार, त्यांना काय आवाहन कराल तुम्हाला मतदान करण्यासाठी? नक्कीच मी सर्व मतदार बंधूंना आवाहन करेन की आपला खूप मोठा 42,000चा आपला मोठा वॉर्ड आहे. मी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसेल, मी ज्यांच्यापर्यंत
पोहोचेन किंवा ज्यांच्यापर्यंत मी नाही पोहोचले आहे तर त्यांनी कृपया मला समजून घ्या, कारण आपला वॉर्ड खूप मोठा आहे. मी इथे अपक्ष उभे आहे. मला आपल्या सर्वांच्या साथीची खूप गरज आहे. मी आता अपक्ष म्हणून लढत आहे. आपलं चिन्ह बॅट आहे. मी त्यांना आवाहन करेन, प्रभाग 11 क मधून 5 नंबरचं आपलं बटन आहे बॅटचं, तर तुम्ही नक्कीच मला तिथे मतदान करा. आताच आपलं पाहिलं की रुचिता नाईक ज्या आपल्याकडे होत्या प्रभाग 11 क मधून त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांचं समाजकार्य प्रयत्न की वसई तालुक्यातले असं एक कुठचंही वृत्तपत्र नाही की त्यांच्या बातमीला प्रसिद्धी दिलेली नाहीये. कारण असं वाटत होतं की एक नवतरुणी ज्या पद्धतीने समाजसेवेचं काम अंगी घेतलेलं आहे आणि ते पुढे सतत चालू राहावं, कुठेही खचून न जाता, आणि ह्या वसई तालुक्यात एक चांगल्या प्रकारचे उमेद मिळावं. कारण वसई तालुका ज्यावेळी वर्तक ताई आमच्या ज्या मंत्री होत्या त्याच्यानंतर लेडीज असं कोणी या पुढे आलेलं नाही. तर एक नवीन चेहरा आम्ही पाहत होतो आणि हाच चेहऱ्याला जास्तीत जास्त बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी 11 तारीखला आपल्या रिंगणामध्ये उतरायचं आहे आणि ताईला बहुमताने विजयी करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.